मित्रांनो, मी रोशनी, माझ्या लग्नाला अनेक वर्ष झाले होते, पण काही दिवसांनी माझ्या आयुष्याची खुशी दूरवर जात होती. घरात आर्थिक अडचण तर होतीच, पण आर्थिक अडचणीशिवाय इतर अडचणी पण फार होत्या. मी घर काम करायचे आणि कसे तरी आपले पोट भरायचे. मी पाहायला पण चांगलेच होते, म्हणजेच की एकदम सुंदर पण नव्हते, पण तरी सुद्धा नीटनेटके राहणीमान आणि पाहायला पण तसेच. पण तरी पण माझ्या आयुष्यात काय अडचणी होत्या कुणास ठाऊक. माझा नवरा मला आनंदी ठेवत नव्हता, कारण तो माझ्यापेक्षा त्याच्या कामाला आणि दारूला जास्त प्राधान्य देतो. त्याला कामाची आणि दारूची आवड जास्त आहे. तो त्याच्या कामात जास्त व्यस्त असतो. तो माझ्याकडे लक्ष देत नाही. रात्री आला की दारू पिऊनच येतो आणि आला की जेवण करून आराम करतो. कधी कधी तर जेवण सुद्धा करत नाही. आता तुम्हाला समजले असेल की माझे आयुष्य कसे आहे. मी कितीदा त्याला समजवले की तुम्ही किती दारू पिता, तुम्हाला बायको पण आहे. पण त्याला दारू इतकी महत्वाची झाली होती की तो दारूला सोडू शकत नव्हता. आणि तो काम पण करत होता तर दारूसाठीच. माझ्या सासूचे आणि माझ्या नवऱ्याचे याच गोष्टीवरून नेहमी भांडण व्हायचे, आणि मी जर मधात गेले की तो माझ्यावर ओरडायचा आणि मारायला पण धावायचा. आता मी नेहमी या गोष्टी होत होत्या, त्यामुळे कंटाळून या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. तसेच आता जास्त वेळ कामात व्यस्त राहायचे ठरवले आणि म्हणून नवीन काम शोधू लागले. मी एका अपार्टमेंट मध्ये काम करत होते आणि तिथे काही दिवसांनी मला एक नवीन काम मिळाले. तिथे एक मुलगा राहायला आला होता. तो दिसायला फार छान होता. मला अपार्टमेंटच्या चौकीदाराकडून कळले की तिथे कामाला बाईची गरज आहे. तर त्याच दिवशी मी तिथे पोहोचले तर दार लावून होते. मग मी दुसऱ्या दिवशी अगोदर तिथेच गेले. दाराची बेल वाजवली आणि त्यांनी दार उघडले. दार उघडताच त्याने मला आत बोलावले. आत बोलवताच त्याने माझ्यासाठी पाणी आणले. मग मी त्याला म्हणाले, मी कामासाठी आले आहे. तर तो बोलला, हो, मला चौकीदाराने तुमच्याबद्दल सांगितले होते. त्याने माझे नाव विचारले. मी माझे नाव सांगितले. त्याने पण आपले नाव अमित सांगितले. तो मला कामाच्या बाबतीत सर्व समजून सांगू लागला आणि मी पण त्याला पैशाबद्दल बोलले तर त्याने सर्व मान्य झाला. मग मी त्याला म्हणाले, साहेब, मी आजपासूनच कामावर येते. तर तो बोलला, आज डब्बा येणार आहे म्हणून उद्यापासून ये. तसेच बाकीचे काम पण उद्याच करशील. मी एक छोटी स्माईल देऊन ठीक आहे म्हणाले आणि तिथून निघून आपल्या कामावर गेले. आता मी रोज कामाला येऊ लागले आणि त्याच्या सोबत बोलणे होऊ लागले. पण तो फार कमी बोलायचा. मी कधी त्याला काही विचारले तर हो या नाही मध्ये उत्तर द्यायचा. अगोदर मी पण त्याच्या सोबत कमीच बोलायचे, पण दिवस जाऊ लागले आणि आमचे बोलणे वाढू लागले. एकदा मी त्याला विचारले, तुम्ही नेहमी कमीच बोलता का? तर म्हणाला, तसा मी कमीच बोलतो, पण मला कोणाचा स्वभाव आवडला त्याच्या सोबत जास्त बोलतो. मला त्याच्या सोबत बोलणे छान वाटू लागले आणि आता मला इथे काम करून 3 महिने झाले होते. तो घरी असला की लहान कपड्यात असायचा आणि त्यात तर तो अजूनच आकर्षित दिसायचा. हळूहळू त्याचे बोलणे तसेच त्याचा स्वभाव मला त्याच्याकडे आकर्षित करू लागला. मला तो आवडू लागला होता. मग मी त्याच्याकडे जायचे आणि त्याच्याशी खूप बोलायचे. त्याला सुद्धा माझ्याशी बोलणे आवडू लागले आणि त्याची पण नजर माझ्यावर येऊ लागली आणि हळूहळू तो माझ्यासोबत बोलताना खुलू लागला. आता तो कधी कधी माझ्याशी फार चर्चाही करत असे. मला त्याचे बोलणे आवडायला लागले. त्याच्या बोलण्यात जादू होती. त्याचे बोलणे ऐकून आणि त्याच्या जवळ बसले की मला कसे तरी व्हायचे. आता अनेक दिवस आमचे असे सुरू राहिले आणि आमची जवळीकपणा वाढू लागली. त्यांचे रूपांतर मस्करीमध्ये होऊ लागले. आता इथे काम करून फार दिवस निघून गेले होते आणि त्याची ती मस्करी मला फारच भारावून टाकत होती. त्याचा त्या ठिकाणचा स्पर्श मला जास्तच खुश करत होता. त्यावेळेस असे वाटत होते की एक होऊन जावे, पण तसे होत नव्हते. पण तरी सुद्धा मला या गोष्टीमुळे आनंद येत होता. या सर्व गोष्टीमुळे माझ्या मनातल्या भावना जाग्या होत होत्या. त्याचे पण मस्करीचे प्रमाण वाढत चालले होते आणि त्यामुळे मला अजून बेचैन सारखे वाटत होते. तो जास्त घरी राहत नव्हता, तसेच त्याला कामामुळे वेळ पण मिळत नव्हता. आता मी गेले की आधी त्याच्या सोबत जवळ बसून गप्पा गोष्टी करायचे, त्यानंतर काम, असेच रोज चालू होते. आणि एक दिवस मी त्याच्याकडे गेले तर त्याच्या दाराला कुलूप होता. मला समजले नाही दाराला कुलूप का बरं आहे.
कारण याआधी कधी तो गेला की मला सांगून जायचा, पण मला वाटले कुठलेही अर्जंट काम आले असेल. पण आता 2-3 दिवस झाले तरी सुद्धा तो आला नव्हता. तसेच त्याचा मोबाईल पण लागत नव्हता. माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. असेच सुरू असताना 8 दिवस झाले तरी तो आला नाही. मी चौकीदाराला पण विचारले, त्याला सुद्धा माहित नव्हते. दुसऱ्या दिवशी मी कामाला आले तर तो मला गॅलरीमध्ये उभा दिसला. मला त्याला बघून फार आनंद झाला. मी सरळ त्याच्या फ्लॅटमध्ये गेले आणि आतमध्ये जाऊन त्याच्याकडे रागाने बघू लागले. त्याला सर्व गोष्टी कळल्या होत्या. तो माझ्याकडे बघून म्हणाला, काय झाले तुला, का बरं अशी बघत आहे? मी काही न बोलता त्याच्याकडे तसेच बघत राहिले. तर तो म्हणाला, काय झाले सांगशील की नुसते बघतच राहशील? आता मी त्याला विचारू लागले, कुठे गेले होते, आणि सांगून पण काही गेले नाही. तसेच अनेक प्रश्न करू लागले आणि तो माझ्या या वागण्याकडे बघून हसू लागला आणि तो हसत असल्यामुळे मला त्याचा अजून राग आला. मी त्याला म्हणाले, एकतर तुम्ही न सांगून एवढे दिवस बाहेर होते आणि आता मी विचारत आहे तर तुम्हाला हसू येत आहे. नंतर त्याने मला जवळ घेऊन म्हणाला, माझ्या आजोबाचे ऑपरेशन होते. बाबा बाहेर असल्यामुळे मला अर्जंट तिथे जावे लागले आणि मी तुला कॉल पण लावला पण तुझा मोबाईल बंद दाखवत होता आणि तो मला त्याच्या अवस्थेत घेऊन होता. माझा पूर्ण स्पर्श त्याला जाणवत होता. मी त्याच्याकडे बघू लागले आणि तो माझ्याकडे. आता आम्हाला रोखणारे कोणीच नव्हते आणि त्याने माझ्या एकदम ठेवून दिले. आता मला तर फारच सुंदर वाटू लागले. तो असे करत होता आणि त्याचे हात अजून काहीतरी शोधू लागले. त्यामुळे माझी अवस्था बिघडू लागली. फार वेळ असेच चालले. त्यानंतर एक एक वस्तू वेगळी होऊ लागली आणि आम्ही त्या स्थितीमध्ये आलो. आजपर्यंत न बघितलेल्या गोष्टी आज एकमेकांना स्पष्ट दिसत होत्या आणि त्यामुळे शरीरात एक विचित्र आग पसरत होती. आणि आता तो त्या गोष्टीमध्ये हळूहळू सामावून जात होता आणि त्याचे प्रयत्न सुरू असताना मला फार आनंद येऊ लागला. पण त्याने एकदमच, आणि त्यामुळे माझा तो न ऐकलेला आवाज निघाला. तो माझ्याकडे बघू लागला आणि आपले काम अजून वेगाने करू लागला. त्यामुळे आता मला अजून खुशी वाटू लागली. काही वेळ असेच चालत असताना त्याने अजून वेगळ्या पद्धतीने मला आनंद देऊ लागला. फार वेळ आम्ही आपले प्रेम व्यक्त करत होतो आणि मला भानच नव्हते की मला दुसरीकडे पण कामाला जायचे आहे. कारण अनेक दिवसानंतर मला या गोष्टी मिळाल्यामुळे मला कुठल्याच गोष्टी मनात येत नव्हत्या. तो तर ऐकायला तयार नव्हता. पण मी त्याच्याकडे बघून म्हणाली, साहेब थोडे हळू, मला जायचे आहे. नंतर काही वेळाने तो थांबला आणि मी आपले आवरून कामाला गेले. आता आमचे असेच वागणे नेहमी सुरू असते आणि त्यामुळे मिळणारी खुशी मी शब्दाने सांगू शकत नाही. अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.